आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष। टुडे महाराष्ट्र, बांदा ते चांदा, बातमी निपक्ष, सदैव दक्ष। पाहत रहा BBL मराठी। स्वागतम 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 सुस्वागतम। पुण्यनगरीमध्ये आदरणीय पुरस्कार प्राप्त सन्मान्य व्यक्ती, संस्थेवर प्रेम करणारे हितचिंतक, कलाकार, रसिक या सर्वांचे साप्ताहिक भास्कर भूषणच्या परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत। हिंदवी स्वराज्य संस्थापक आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तसेच मराठी पत्रकारितेचे आद्यजनक आमची अस्मिता, गणितज्ञ, भाषातज्ञ, दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह पुणे येथे 13वा वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला स्टार एफर्ट अवॉर्ड 2024 समारंभाचे उत्तरार्धास आपण प्रारंभ करीत आहोत। व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी दीप प्रज्वलन करून समारंभाचा श्रीगणेशा करावा। तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा। अब सब लोग 2 मिनट शांत भाव से बैठेंगे। यानंतर माननीय विजयभाऊ चौधरी
सत्कार यानंतर महाराष्ट्राच्या माता भगिनीचा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. यानंतर माननीय सौ स्मिता भोसले आदर्श माननीय डॉक्टर लोळगेज कला सिटी हॉस्पिटल ठाणे यांनी वैद्यकीय क्षेत्रातील भरीव कार्य आणि भास्कर भूषणच्या माध्यमातून विविध लेखांद्वारे आरोग्य प्रबोधन केल्याबद्दल त्यांचे स्मृतिचिन्ह प्रदान करून विशेष सत्कार करण्यात येत आहे. व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार संपन्न करावा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. यानंतर सौ सविताताई कुंभार अध्यक्षा जय महाराष्ट्र असंघटित कामगार युनियन सांगली यांनी कामगार सेवा क्षेत्र जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. यानंतर पुण्याच्या सामाजिक कार्यकर्त्या माननीय आशाताई झरेकर यांना महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा 28 मे 2023चा दी प्राईड ऑफ इंडिया भास्कर अवॉर्ड गोवा प्रदान करण्यात येत आहे. अपरिहार्य कारणास्तव त्या सदरील समारंभास उपस्थित राहू शकल्या नव्हत्या. त्यांचे स्मृतिचिन्ह प्रदान करून विशेष सत्कार करण्यात येत आहे. व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार संपन्न करावा. माननीय सौ आशाताई झरेकर यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती लवकरात लवकर उपस्थित राहावे. आशाताई झरेकर यांचा सत्कार संपन्न होतोय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. धन्यवाद. सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हावे. यानंतर स्वागत प्रास्ताविका छत्रपती शिवाजी महाराज, लोकराजे शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले यांना विनम्र अभिवादन करून पुणेनगरी शहरामध्ये माझे सन्मित्र आणि ज्यांनी प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामधील एक उंच अशी शिखर गाठलेलं माझं या पत्रकार बांधवांमधील एक आदराचं स्थान असणारे आमचे मित्र डॉक्टर राजू लोहार साहेब, आमच्या भगिनी मनीषाताई लोहार यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, गोवा
पुरस्कार देऊन गौरव केला जातो, त्यांच्या गुणांचं कौतुक केलं जातं. आणि अशा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज पुण्यामध्ये आज जे भास्कर भूषण पुरस्कार प्राप्त मान्यवर आहेत, या मान्यवरांचा पहिल्यांदा मी आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करावं असं मी विनंती करतो. सर्व पुरस्कार मिळालेले सर्व बंधू, त्यांच्याबरोबर आलेले सर्व सहकारी मित्र, कुटुंबातील नातेवाईक, त्याचबरोबर माझ्याबरोबर आलेले 2 पंचायत समितीचे सभापती साहेबांना ताकवणे, गावचे सरपंच सुभाषकाका मोत्रे. नमस्कार. आजचा भास्कर भूषणला सलग 13व्या वर्षी हा वर्धापन दिन पुण्याच्या दक्षिण भागामध्ये ज्याला ऐतिहासिक भूमीचा वारसा आणि वसा लाभलेला आहे, अशा या दक्षिण भागामध्ये हा सोहळा संपन्न होतोय. त्यानिमित्त मंचाच्या समोर बसलेले मान्यवर, काही अतिथी, दैनिक सकाळचे पत्रकार, यूट्यूब चॅनलचे पत्रकार, त्याचबरोबर दैनिक लोकमतचे पत्रकार आणि आपण सर्व पुरस्कार सत्कारकर्ते. हा पुरस्कार सोहळा पुण्याच्या कात्रज परिसरामध्ये संपन्न होत असताना खरंच हे राजू लोहार यांचं कौतुक करावं वाटतं. पत्रकारितेमध्ये अनेक लोकांनी आतापर्यंत योगदान दिलं. एक लोकशाहीचा स्तंभ म्हणून प्रखरतेने आपण एक विश्वासार्हता म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आणि गेली कित्येक वर्ष, जवळजवळ 15 ते 20 वर्ष ह्या भास्कर भूषण आणि पत्रकार संघाच्या माध्यमातून लोहार परिवार आणि स्वतः राजू लोहार यांचं फार मोठं योगदान आहे. अनेक प्रश्नाला ते वाचा फोडतात. तळागाळातल्या लोकांना एकत्र आणायचं, त्यांच्या कार्याचं कौतुक करायचं, त्यांना प्रेरणा द्यायची, कौतुकाची शाबासकीची थाप पाठीवर ठेवायची आणि त्यांच्या कार्याचा उल्लेख करून त्यांना पुरस्काराने गौरव करायचा. आपण इतर पुरस्कार बघतो, एक 4 भिंतीच्या कुठेतरी छोटेखानी छोटासा एक बॅनर अडकवला जातो आणि त्या ठिकाणी पुरस्काराचं वितरण केलं जातं. राजू लोहारांची एक वैशिष्ट्य आहे की पत्रकारिता सांभाळत असताना आपण नुसतं पत्रकार नाही तर पत्रकाराच्या पलीकडे सुद्धा डाव्या उजव्या बाजूला अंधारात सापडणारी बरीचशी लोक आहेत की ज्यांचं एक समाजासाठी काम खूप मोठं आहे, पण समाजाच्या नजरेच्या मुख्य प्रेरणेमध्ये, मुख्य प्रवाहात ही लोक आलेली नाही. मग यांना पुरस्कार द्यायचं, त्यांना प्रोत्साहन करायचं आणि त्यांच्या कार्याचं इतर लोकांना माहिती करून द्यायची, असे ते गेली कित्येक वर्ष सातत्याने प्रयत्न करतात. आणि सलग 13 वर्ष पुरस्कार सोहळा एका चांगल्या नामांकित थिएटरमध्ये, हॉलमध्ये ते सोहळ्याचं आयोजन करत असतात. मी अनेकदा 3-4 वर्ष मी त्यांचे यापूर्वीचे सत्कार पाहिलेले आहेत, त्यांचे सोहळे पाहिलेले आहेत, पुरस्कार वितरण मी पाहिलेलं आहे, त्याचा मी एक साक्षीदार आहे. मग गोव्याचं प्रमुख थिएटर असेल, मुंबईमधलं प्रमुख थिएटर असेल किंवा पुण्यनगरीमधला सोहळा असेल, सर्व त्यांचे कार्यक्रम हे गेटअप भारदस्त अशा स्वरूपाचे असतात. उपस्थित बंधू भगिनी आणि मित्रांनो, आज या ठिकाणी भास्कर भूषण स्टार आयकॉन अवॉर्ड सन्मान सोहळा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी होत आहे. या सोहळ्याला आवर्जून उपस्थित असलेल्या निलिमा दीदी पोद्दार, त्याचप्रमाणे सामाजिक कार्यामध्ये सतत सक्रिय असणाऱ्या तृप्तीताई देसाई, विजयभाऊ चौधरी, त्याचप्रमाणे माझे भाऊ हरीश भाऊ तापकीर, माझे मित्र दिलीपजी जगताप, त्याचप्रमाणे वैशाली वाफलेकर, ज्यांनी आपल्या सर्वांनाच या ठिकाणी खरं तर
निमंत्रित केलं. एका आगळ्या वेगळ्या उंचीचं व्यक्तिमत्व ते म्हणजे राजू लोहार, त्याचप्रमाणे सौभाग्यवती मनीषाताई लोहार, उपस्थित सर्वच मान्यवर. खर तर भास्कर भूषण हे साप्ताहिक कित्येक वर्ष आपण पाहतो. एक निर्भीडता, एक समाजाला दिशा देणारं असं हे भास्कर भूषण साप्ताहिक आहे. या भास्कर भूषण साप्ताहिकाच्या माध्यमातून समाजाने काहीतरी घेतलं पाहिजे आणि समाजाला काहीतरी आपल्याला देता आलं पाहिजे, या दृष्टिकोनातून राजू लोहारने या ठिकाणी हे साप्ताहिक सुरू केलेलं आहे. खर तर राजू लोहार, मी आता बोलत असताना त्यांच्याकडे पाहिलं आणि तृप्तीताई त्यांच्याशी बोलत होत्या की राजू दादा म्हणून. तर म्हणजे एकच लक्षात आलं की राजू दादा हा सर्वांचाच दादा आहे. म्हणजे उद्योग, व्यवसाय, व्यापार सगळ्या बाबतीमध्ये हे पहा, एखादा भास्कर भूषण सारखा किंवा एखादा साप्ताहिक जो लिहित असतो तो कोणालाही असा समोर डोळ्यासमोर लिहित नाही. तो समाजाचं हित काय आहे, समाजामध्ये आपण जे काय लिहित असतो ते समाजाने या ठिकाणी काहीतरी घेतलं पाहिजे. कारण आज काय चाललेलं आहे आणि कोण चांगल्या प्रकारचं या ठिकाणी समाजामध्ये काम करत आहे त्याच्या प्रती आपल्याला काहीतरी त्यांना पुरस्कार देता येईल का, या उदात्त हेतू डोळ्यासमोर राजूदादा तुम्ही ठेवलेला आहे. मी प्रत्येकाचे मनोगत ऐकत होतो, तुमचा कार्यक्रम पाहत होतो. एक ऐतिहासिक म्हणजे ज्याला या कार्यक्रमामध्ये आपण जो कार्यक्रम घेतला आणि त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा आपण वेगवेगळा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे. मला ते तुमचं आदिवासी नृत्य इतकं आवडलं की आमच्या मुली आमच्याच भागातल्या आहेत, पुण्यातल्याच असेल, परंतु त्यांनी नृत्य करताना आदिवासी नृत्य केलं. म्हणजे आदिवासी नृत्य करत असताना त्यांचे हावभाव पाहिले आणि कोणत्याही नृत्यामध्ये जर आपण विचार केला तर आपल्या शरीराला वेगळ्या प्रकारचा आयाम त्या ठिकाणी भेटत असतो. म्हणजे राजू लोहारची कल्पनाच वेगळी. म्हणजे यांनी जो पुरस्कार प्रदान केला, कोणी चांगल्या प्रकारे या ठिकाणी वृत्तपत्रामध्ये चांगलं लिखाण करत असेल त्यांना सुद्धा पुरस्कार देता येतो का, राजकीय क्षेत्रामध्ये कोणी चांगलं काम करत आहे त्यांना या ठिकाणी पुरस्कार मी देऊ शकतो का, शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणारा पुरस्कार देत आहे. आमची शेती कुठेतरी पाठीमागे राहिलेली आहे, या शेतीमध्ये सुद्धा चांगला करणाऱ्या शेतकरी बांधवांना सुद्धा पुरस्कार देता येईल का, अशा प्रकारचे वेगवेगळे पुरस्कार त्यांनी दिलेले आहेत. आणि या पुरस्कार देत असताना फार मोठ्या मान्यवरांना सुद्धा त्यांनी पुरस्कार दिलेले आहेत. त्यांनी पुरस्कार दिल्याच्या नंतर सुद्धा शासनाने नंतर त्यांनी पुरस्कार दिल्यानंतर त्यांनी पुरस्कार दिले शासनाने. म्हणजे राजू दादा तुमची उंची इतकी मोठी आहे की शासनाला सुद्धा दखल या ठिकाणी घ्यावे लागत असते. आज आपलं भास्कर भूषण आहे हे पाक्षिक आहे. आज युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा आता आपल्याला माहिती आहे की युट्यूब म्हणजे आता जवळचं साधन झालेलं आहे. आणि या युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा आपण इथून घर बसल्या सुद्धा आपल्याला पाहता येऊ शकतो. अशा प्रकारे त्या ठिकाणी सुद्धा आपण युट्यूब आपलं चॅनल सुरू केलेलं आहे. मी मनापासून या ठिकाणी भास्कर भूषण असेल याला शुभेच्छा देत असताना ज्यांना आपण या ठिकाणी पुरस्कार प्रदान केलेला आहे अशा सर्वांनाच, माझा मित्र मला वाटतं मर्गजननं काहीतरी दिलेला कळलं, त्याबरोबर इतरांना सुद्धा काहीतरी पुरस्कार मिळाला असेल. त्यामुळे सर्वच ज्यांना हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे, पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे आपल्याला आपलं वेगळं पण दाखवण्याची आता संधी मिळालेली आहे. ज्यावेळेस आपल्याला पुरस्कार मिळत असतो त्यावेळेस आपल्याकडून काहीतरी अपेक्षा सुद्धा ते या ठिकाणी राजूदादांनी ठेवलेली आहे. त्यामुळे पुरस्कार मिळाल्याच्या नंतर आपण याच्यापेक्षा जास्त ताकदीने एक मेहनत घेऊन काम केलं पाहिजे, हीच या ठिकाणची भावना असते. अशा सर्वच पुरस्कर्त्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. काही कामानिमित्त दादा खरं तर मी 2 मिनिटं बोलणार होतो, परंतु 2 मिनिटाचं जरा 3 मिनिटं झाली माझ्या बोलण्यामध्ये. परंतु एक अति महत्वाचं काम असल्यामुळे मला, आणि आज आपल्या हिंदू धर्मामध्ये काही सण उत्सव असतात, काही
देवदेवतेंचे आपण सण साजरे करत असतो. आज दहीहंडी आहे, गोकुळाष्टमी. आज आपण ज्याला म्हणतो की रात्री 12ला श्रीकृष्ण जन्माला. त्याच्यानंतर काही ठिकाणी काल दहीहंडी झाली, आज दहीहंडी आहे. अशा प्रत्येक कार्यक्रमाला जावं लागत असतं. त्यामुळे आजचे कार्यक्रम आणि आमच्या इकडे अशी घटना घडल्यामुळे राजूदादा मी जास्त न बोलता मनापासून तुमच्या या भारत भूषण असेल, तुमचा यूट्यूब चॅनल असेल, याला शुभेच्छा व्यक्त करतो. आणि एकच अपेक्षा बाळगेल की पुढच्या वेळेस ज्यावेळेस आम्हाला कधी सांगाल तेव्हा आवर्जून तुम्ही गोव्यामध्ये कार्यक्रम घ्या, नाहीतर पुणे शहरामध्ये घ्या. मी आवर्जून येईल. कारण का तुमची कार्यक्रम घेण्याची पद्धत मला फार आवडलेली आहे. जी कार्यक्रमाची रूपरेषा असते. आमच्या दिदी या ठिकाणी आलेल्या आहेत. त्या दिदीने सुद्धा अग्निहोत्र मला त्याचं मी लहान असताना आपल्याकडे आपल्या घरामध्ये तेव्हा चूल असायची. आता आपल्या गॅस सिलेंडर आलेली. त्या चुलीची सुद्धा आपण पूजा करायची, सारवायची, त्या गादीची पूजा करायची. परंतु आता आपल्याला ते काय राहिले ना, आपण गॅसची सुद्धा कोणी पूजा करत नाही, हळदी कुंकू लावत नाही. पण आमच्या दिदींनी ते दाखवून दिले की बाबा हे वेगळं आहे. त्यांचा जे अग्निहोत्र म्हणजे मला आता त्यांचं जेव्हा मी ते वाचेल, आपण सुद्धा ते दिलेलं असेल ते आपण नक्कीच वाचावं. त्याच्यामधून काय होतं की आपल्याला सुद्धा मनाला शांतता, सुख, आनंद मिळाला पाहिजे. याच्या पाठीमागची ही कल्पना आहे. त्याच्यामधले जे मंत्र असतील, या मंत्रामुळे सुद्धा इतकी ताकद असते की पूर्वी ही तपश्चर्या केल्यानंतर वेगवेगळी सिद्धी प्राप्त व्हायची. परंतु आता तेवढ्या ताकदीची कोणी नाही की ते मंत्र उच्चारणं सुद्धा आणि पठण करणं सुद्धा. दिदीचं मी पाहिलं की त्या ठिकाणी त्या दिदीने ज्यावेळेस ते अग्निहोत्र म्हणजे अग्नी ज्वलंत केला, त्यावेळेस त्याचा जो स्मेल, ज्याला वास आला, तर मला असं वाटत होतं की ते कंटिन्यूस घेतलाच पाहिजे. पण अशा प्रकारचं आपलं सुद्धा या ठिकाणी. आणि राजूदादांनी ज्यांना पुरस्कार दिला ते सगळं राजूदादा तुम्ही एक हिरे म्हणजे जसे एखादी गारपिटी असेल त्याच्यामध्ये हिरा निवडायचं काम तुम्ही करत असतात आणि त्या हिऱ्याला पैलू देण्याचं काम तुम्ही करत असतात. त्याबद्दल राजूदादा तुम्हाला मनापासून या ठिकाणी तुमचं कौतुक करतो, तुमचं अभिनंदन करतो व या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर माननीय हरेश भाऊ तापके, उपाध्यक्ष भाजपा पिंपरी चिंचवड शहर जिल्हा यांना मी विनंती करते की कृपया आम्हाला मार्गदर्शन करावे. या वृत्तपत्राच्या 13व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या स्टार आयकॉन अवॉर्ड या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित अग्निहोत्रच्या प्रचारिका आदरणीय नलिनी दिदी पोतार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तृप्तीताई देसाई, त्याचबरोबर आता भागाचे आमदार आदरणीय भीमरावांना तापकीर, महेशजी वाबळे, ॲडव्होकेट दिलीपजी जगताप, त्याचबरोबर आमचे मित्र महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चाचे सचिव सागर भाऊ कहाणे, उद्योजक रोहन आजगेकर मानेसाहेब, त्याचबरोबर या कार्यक्रमाचं आयोजन ज्यांनी केलं असे डॉक्टर राजीवजी लोहार, मनीषाताई लोहार आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर. आज आपण या ठिकाणी एका विशेष सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहात. आदरणीय लोहार सर मागच्या अनेक वर्षांपासून हे केवळ वृत्तपत्र किंवा न्यूज चॅनल चालवत नाही, तर ते समाजाच्या विविध क्षेत्रात जी मंडळी उल्लेखनीय काम करतात तर त्यांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्याचं, त्यांना एक नवीन बळ देण्याचं काम राजीवजी आणि त्यांच्या पत्नी मनीषाताई आणि त्यांची सर्व टीम हे करत असतात. त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत, कारण विविध क्षेत्रात काम करत असताना एक कौतुकाची थाप एक आवश्यक असते आणि कौतुकाची थाप पडल्यानंतर एक वेगळंच बळ माणसाच्या अंगामध्ये संचारतं आणि नव्या जोमाने नव्या उमेदीने या ठिकाणी तो पुरस्कार दिलेला व्यक्ती हा काम करत असतो आणि अधिकाधिक लाभ याचा समाजाला होत असतो. म्हणून हे जे काम करतायत लोहार सर आणि त्यांची सर्व टीम, मी त्यांना खरोखरच धन्यवाद देतो. समाजामध्ये विविध हिरे शोधण्याचं काम राजूजी या ठिकाणी करत आहेत.
यानंतर महाराष्ट्राच्या माता भगिनींचा कणखर आवाज भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा सौ तृप्तीताई देसाई यांना विनंती 1 रुपया आम्हाला मार्गदर्शन करावे. सगळ्यात पहिला आज गोपाळकालाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. भास्कर भूषण, राजीवजी लोहार, मनीषाताई यांचा आमचा बराच जुना संबंध. आज तर आमच्या इथेच हा कार्यक्रम होता आणि अनेक वर्ष झालं मी बघतीये की विविध क्षेत्रातले जे मान्यवर आहेत, ज्यांनी खरोखर अगदी कुठेही काही नसताना, कुणाचा सपोर्ट नसताना ज्यांनी काम सुरू केलं आणि ते त्या क्षेत्रामध्ये यशस्वी झालेले आहेत, अशा सर्वांना महाराष्ट्रातून एकत्र करायचं, त्यांचा सन्मान करायचा, त्यांना पाठबळ द्यायचं, त्यांना शाबासकी द्यायची, यासाठी फार मोठं मन असावं लागतं. आणि तो कार्यक्रम तुम्ही अनेक वर्ष करताय. मी या कार्यक्रमाचे अनेक वेळा साक्षीदार पण आहे. मी जे पुरस्कारार्थी आहेत त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करते. या व्यासपीठावर उपस्थित खास भोपाळवरून ज्या आज या कार्यक्रमाला आलेल्या आहेत, ज्या अग्निहोत्रच्या प्रचारक सुद्धा आहेत, त्या आदरणीय नलिनी दिदी, आता ज्यांनी मार्गदर्शन केलं ते आमचे हरीश भाऊ तापकीर, सागर भाऊ, रोहनजी, आमचे दिलीपजी जगताप, वाफळेकर ताई, माळी दादा, सगळ्यांचंच जे आहे बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या कार्यक्रमात संबंध येत असतो. आपणही मला वाटतंय की महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून आलेले आहात. प्रत्येक क्षेत्रातले जे काही हिरे आहेत ते निवडण्याचं काम राजीवजी लोहारांनी केलेलं आहे. मला वाटतं की सगळ्यात पहिला जेव्हा मी सामाजिक कार्यात काम करत होते, सगळ्यात पहिला पुरस्कार मला राजीवजींनी दिलेला होता. राजीवजी, आज ऑफिसमध्ये पुरस्कार ठेवायला जागा अजिबातच मजा नाहीये. एवढं नंतर महाराष्ट्राने, भारताने मला उचललं, परंतु सगळ्यात पहिला जी शाबासकीची थाप द्यायला पाहिजे होती ती आमच्या मनीषाताईंनी आणि राजीवजींनी दिलेली होती. आणि पुरस्कार मिळणं म्हणजे काय असतं? आपण काम करत असतो परंतु एक ऊर्जा मिळते. शाबासकी मिळाल्यावर अरे आपण चांगल्या ट्रॅकवर आहोत, आपण जे काम करतोय ना ते योग्य करतोय. काम करत असताना टीका होते, विरोध होतो, आपण पुढे जातानाच हरीश भाऊ आपल्याला नावं ठेवली जातात. आपण काही केलं नाही तर आपल्याकडे पुढे बघतही नाही. परंतु काम करत असताना जेव्हा काही विरोध होत असतो, काही जण म्हणत असतात की यांचं काही बरोबरच नाही किंवा हे पुढे गेलेच नाही, गेलेच नाही, त्यावेळेला अशा पद्धतीचा पुरस्कार फार मोठी ऊर्जा देऊन जातो. आणि ते पुरस्कार जेव्हा आपल्याला मिळतात, आपण जेव्हा दररोज तो घरी ठेवतो, घरी आल्यावर मान्यवर ते बघत असतात, तेव्हा निश्चितच आपल्या कामाचं कौतुक होत असतं आणि ती शाबासकी आपल्याला पुढील कामासाठी ऊर्जा प्राप्त करत असते की आपल्याला अजून काहीतरी करायचंय. पुरस्कार म्हणजे शाबासकी आहे, परंतु पुढे अजूनही आपल्याला काहीतरी करायचंय याच्या जबाबदारीची जाणीव म्हणजे सुद्धा पुरस्कार आहे. तर तो पुरस्कार तुम्हाला सगळ्यांना मिळतोय, त्याबद्दल पुन्हा एकदा मी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करते. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण काम करताय, बऱ्याच अडचणी आपल्याला आलेल्या असतील, कुठलाही पाठिंबा नसताना अनेक जण उंचीवर जे आहे ते वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतायत. त्या सगळ्यांना निवडणं सुद्धा फार जे आहे ते कठीण काम आहे. कारण आपण बघतो की पुरस्कार द्यायचा तर सध्या महाराष्ट्रात इतके कार्यक्रम आहेत, तसे लोक निवडले पण गेले पाहिजेत आणि ते चांगले लोक निवडण्याचं काम. कारण हे आज कार्यक्रम झाला पण याची मला वाटते की तयारी कदाचित 5-6 महिने सुरू असेल. कारण पुरस्कारार्थी निवडायचे, त्यात वेगवेगळ्या क्षेत्रातले निवडायचे, त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार द्यायचं तर आपल्या संस्थेची सुद्धा फार मोठी जबाबदारी असते की आपण निवडून ते दिले पाहिजे. आणि त्या पद्धतीचं काम गेल्या अनेक वर्ष भास्कर भूषण करतंय. म्हणूनच भास्कर भूषण परिवाराचं नाव जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने घेतलं जातं. तुम्ही अनेक वेळेला नवी मुंबईला कार्यक्रम झालेले आहेत, कोल्हापूरला मी कार्यक्रमाला आले होते, सांगलीत अनेक कार्यक्रम झालेले आणि फक्त एका ठिकाणी कार्यक्रम घेतला नाही तर राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी तो कार्यक्रम घ्यायचा, सन्मानित करायचं, समोरच्याला बळ द्यायचं. हे खूप चांगलं काम या परिवाराच्या माध्यमातून होत आहे. त्यांची मुलगी मी लहानपणापासून प्राजक्ताला बघतीये आणि आता मला राजीव दादांनी सांगितलं या प्राजक्ताला मी मगाशी बघितलं, कारण मी 3-4 वर्षांनी बहुतेक या कार्यक्रमाला आले असेल आणि तेव्हा ती कदाचित कॉलेजला होती, परंतु दादांनी मला आता सांगितलं की तिने LLB
अभिनंदन केलंय. खरं तर भास्कर भूषणचा सगळा कार्यभार सांभाळायचा, मनीषाताईंना सगळ्या कामात मदत करायची, ते सगळं करत असतानाच LLB मध्ये फर्स्ट क्लास यायचं आणि आपल्याच घरातल्या कार्यक्रमात स्वतः निवेदन करायचं. मला वाटतं की हे सगळे गुण जे काय आहेत, तुम्ही सर्व गुण संपन्न आहात आणि तुमच्या फॅमिलीने तुम्हाला तयार केले. तुमचं मनापासून आमच्या भूमाता ब्रिगेडच्या वतीनं मी आपलं अभिनंदन करते. आणि जे जे पुरस्कारार्थी आहेत, मला वाटतं की बराच उशीर झालाय, अनेक मान्यवरांची इथं भाषणं आहेत, परंतु पुरस्कारार्थींना एवढंच सांगेल की काम करत राहा. आपल्याला पुरस्कार मिळाल्यानंतर थांबायचं नाहीये, तर वेगात पुढे जायचंय, प्रयत्न करत राहायचे. आणि म्हणूनच जाता जाता एवढंच सांगते, सफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. यूं ही नहीं किसी के जय जयकार होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. या कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. यानंतर आजच्या समारंभाचे समारंभ अध्यक्षा, माधव आश्रम भोपाळच्या संचालिका व अग्निहोत्र प्रचारक माननीय नलिन दीदी माधवजी पोद्दार यांना मी विनंती करते, कृपया मला मार्गदर्शन करावे. सभी को नमस्ते. अभी जैसे मेरे से पहले जिन लोगों ने बात की है यहाँ पर, उन्होंने भारत भास्कर भूषण अवार्ड के बारे में बताया है, राजीव जी के कार्य के बारे में बताया है. मुझे भी इसका मतलब पहला थोड़ा परिचय गोवा में हुआ था और अभी इस बार के कार्यक्रम में मुझे उनके कार्य का थोड़ा विस्तार से परिचय हुआ है. मुझे इस बात की खुशी है कि जैसे बहुत सारे क्षेत्र होते हैं, सामाजिक क्षेत्र है, पत्रकारिता का क्षेत्र है, चित्रकारी का आर्ट जो है जिसको हम कहते हैं वो क्षेत्र है, खेती बाड़ी ये वाला क्षेत्र है. ऐसे इन्होंने हर जगह से हीरो को चुना है और उनको पुरस्कार दिए हैं. उसमें उन्होंने चित्रकार स्वाति गोखले जी को भी पुरस्कृत किया और पहली बार इनके कार्यक्रम में अग्निहोत्र प्रचारक के रूप में उनका परिचय दिया. अग्निहोत्र इस विषय का संबंध जितने भी हम मनुष्य जीवन से संबंधित क्षेत्र देखते हैं, अलग अलग जितने भी क्षेत्र हैं, अग्निहोत्र का संबंध उन सब से है, क्योंकि मनुष्य जीवन के जितने आयाम हैं उन सब से अग्निहोत्र जुड़ा हुआ है. आपण ज्या क्षणाच्या आतुरतेने वाट पाहत आहोत त्या मुख्य पुरस्कार प्रदान कार्याची सुरुवात करीत आहोत. व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती आहे, कृपया आपल्या शुभ हस्ते स्टार आयकॉन पुरस्कार प्रदान करावेत. सर्वप्रथम माननीय नलिन दीदी माधवजी पोद्दार, संचालक माधव आश्रम भोपाळ, मध्य प्रदेश. यानंतर माननीय सौ स्मिता भोसले, लोकनृत्य सांगली. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. यानंतर माननीय दीपू चक्रवर्ती, तोंडे, रत्नागिरी. उच्च शिक्षित तरुणांचा ओढा नोकरी व्यवसायासाठी शहराकडे असतो, मात्र रत्नागिरी तालुक्यातील एका पदवीधर तरुणाने याला छेद दिला आहे. अगदी ग्रामीण भागातील तोंडे या छोट्याशा गावात आंबाबागेमध्ये हापूस ॲग्रो टुरिझम या नावाने व्यवसाय करून ते यशस्वी उद्योजक झाले आहेत. जोरदार माननीय दीपक उर्वबंधू नागवेकर यांचा सत्कार संपन्न झालाय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. यानंतर माननीय वैशाली वाफळेकर, सांस्कृतिक लावणी कला प्रबोधन, प्रसार क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व आहेत. माननीय वैशाली वाफळेकर, सांस्कृतिक लावणी कला प्रबोधन, प्रसार क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व. मान्यवरांच्या शुभ हस्ते त्यांना स्टार आयकॉन पुरस्कार. यानंतर माननीय रोगेकर, सामाजिक उद्योग क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व. माननीय रोहन आजगेकर, फाउंडर अँड मॅनेजिंग डायरेक्टर, इनोमाइज टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड, पुणे.
यांना स्टार आयकॉन पुरस्कार देऊन सन्मानित करण्याची सेवा व समाजसेवा क्षेत्रातील अलौकिक कार्यासाठी त्यांना स्टार आयकॉन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा माननीय डॉक्टर पी जोशी, अहिल्यानगर. यानंतर माननीय विजय बाबाजी सपकाळ, ग्रामविकास क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व यांना स्टार आयकॉन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. माननीय विजय बाबाजी सपकाळ, आदर्श व्यक्तिमत्व माननीय विजय बाबाजी सपकाळ यांना स्टार आयकॉन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. माननीय विजयश्री ब्रँड माननीय कौस्तुभ पाटील सर, संस्कार यामध्ये पटणपुरी यांचा सत्कार संपन्न झालाय. पारगाव तालुका दौंड, जिल्हा पुणे. अध्यक्ष दौंड तालुका काँग्रेस. संस्थापक चेअरमन रेणुका सहकारी दूध उत्पादन संस्था पारगाव. संस्थापक चेअरमन सह्याद्री बिगर शेती ग्रामीण पतसंस्था पारगाव. माननीय जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. श्री फोटोग्राफ दाखवणे यानंतर माननीय सौ कमलावती तानाजीराव तिटे यांना स्टार आयकॉन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. माननीय सौ कमलावती तानाजीराव तिटे, शिरूर. माननीय सौ कमलावती तानाजीराव तिटे, शिक्षण विकास क्षेत्रातील यशस्वी आदर्श नवदुर्गा सेवानिवृत्त केंद्र प्रमुख पंचायत समिती शिरूर, जिल्हा पुणे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर. माननीय सौ सुरेखा रामदास शेळके, प्रथम लोकनियुक्त आदर्श महिला सरपंच ग्रामपंचायत कार्यालय 4 तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर. कायच घ्यायला येत नाही. सरपंच पदावर असताना स्टार आयकॉन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. समोर लक्ष द्या सगळे. यानंतर माननीय सौ स्वाती योगेश गोखले यांना विनंती आहे. नवीन दिदी माधवजी पोद्दार यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते त्यांना स्टार आयकॉन पुरस्कार देऊन सन्मानित करावा. यानंतर माननीय नितीन दत्तात्रय माने यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावे. माननीय सौ स्वाती योगी, सामाजिक उद्योग क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. माननीय नितीन दत्तात्रय माने, उद्योजक, पुणे, मुंबई. माननीय नितीन दत्तात्रय माने यांना स्टार आयकॉन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. यानंतर माननीय संतोष रघुनाथ पाटील यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर. माननीय संतोष रघुनाथ पाटील, सामाजिक उद्योग क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व, संचालक जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. यानंतर माननीय
पांडुरंग माननीय पांडुरंग लक्ष्मण मरगजे पत्रकार लोकमत पुणे यांना सारेगम पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. सामाजिक पत्रकारिता क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व यानंतर रामचंद्र लाड इस्लामपूर सांगली अध्यक्ष बाळासाहेब जय महाराष्ट्र श्री रवींद्र बक्कड वैरागे आदर्श ग्रामसेवक जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यातील आला सर्व माननीय रवींद्र बक्कड वैरागे यांना साडेतीन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. यानंतर माननीय भीमराव कोडिंबा शिरसाट यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावे. माननीय भीमराव कोडिंबा निवृत्त कक्ष अधिकारी चरण तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर प्रशासकीय सेवा क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व यांना साडेतीन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. माननीय यानंतर माननीय शंकर सूर्यप्पा गावडे यांना विनंती आपण व्यासपीठावरती उपस्थित निवृत्त शिक्षक दुधगाव तालुका मिरज जिल्हा सांगली सामाजिक शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व माननीय शंकर सूर्यप्पा गावडे यांना सारेगम पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. माननीय शंकर सूर्यप्पा गावडे दुधगाव सांगली यानंतर माननीय डॉक्टर युवराज विजय कोळी यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावे. माननीय डॉक्टर युवराज विजय कोळी वैद्यकीय क्षेत्रातील यशस्वी आदर्श व्यक्तिमत्व माननीय डॉक्टर युवराज विजय कोळी वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. माननीय डॉक्टर युवराज विजय कोळी यांना सारेगम पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील यशस्वी आदर्श व्यक्तिमत्व माननीय डॉक्टर युवराज विजय कोळी. यानंतर माननीय सौ आशा अशोक झरेकर हडपसर पुणे सामाजिक क्षेत्रातील यशस्वी आदर्श नवदुर्गा सामाजिक कार्यकर्ता हडपसर पुणे सामाजिक कार्यकर्ता सौ आशा अशोक झरेकर यांनी गोरगरीब दलित शोषित पीडितांना मदत करून त्यांचा जीवनमानाचा सर्व करण्याचा प्रयत्न केला आहे. माननीय सौ आशा अशोक झरेकर सरांना विनंती आहे. यानंतर माननीय स्वानंदी देशमुख यांना विनंती आहे व्यासपीठावरती उपस्थित राहावे. संस्थापक जागतिक फाउंडेशन पुणे यांना सारेगम पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. माननीय स्वानंदी देशमुख यांच्या वतीने त्यांचा पुरस्कार स्वीकारण्यात येतोय. माननीय स्वानंदी देशमुख पुणे संस्थापक जागतिक फाउंडेशन पुणे. यानंतर माननीय शादा माननीय शादाब समीर शेख यांना सारेगम पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. प्रसिद्ध सितारवादक माननीय कुमारी सानवी व शोभना कुलकर्णी.
प्रथम सत्रामध्ये अगदी सुंदर सतारवादन ज्यांनी केलं त्या कुमारी सानवी व सुगुणा कुलकर्णी यांना सारेगम पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे। यानंतर कुमारी मुद्रा हिला सारेगम पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे। मान्यवरांना विनंती आहे की ग्रुप फोटोसाठी सर्वांनी स्टेजवरती सर्व पुरस्कारांना दिले माननीय विनीत थिटे विक्रीकर अधिकारी यांचा सत्कार राजू लोहार सर करते। कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले विनीत थिटे सर यांचा सत्कार माननीय नलिनी दिदी पोद्दार या करतील। ओके थँक्यू। अधिकारी यांचा सत्कार संपन्न होतो। सांगता झालेली आहे। कार्यक्रम संपला तुम्ही जाहीर करते। आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष।